नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर रात्रीचे 8:15 वाजले सर्वांना गुड इव्हनिंग। तर जस्ट व्लॉग सुरू करतोय। तर आज थोडा म्हणजे 3:30च्या टायमाला पाऊस आला होता। तर पाऊस आल्यानंतर खूप भिजलो, कारण मी आज ना रेनकोट वगैरे काही सोबत नेलं नव्हतं, तर त्यामुळे खूप भिजलो। आणि नंतरून भिजल्यानंतर म्हटलं चला आता घरीच जावं लागेल, कारण 6 वाजता बंद करून आता घरी आलो। 6 वाजता घरी आल्यानंतर थोड्या वेळ बसलो, चहा वगैरे पिलो आणि मग इकडे हातपाय धुवून चहा वगैरे पिलो, मस्त नाश्ता फ्रेश झालो। आता बसलो निवांत। तर म्हटलं व्लॉग बनवूया, तर व्लॉग बनवतोय। तर मित्रांनो, मुंबईचा प्लॅन का रद्द केला मी तुम्हाला काल सांगितलं ते, कारण आता पावसाचे दिवस सुरू झाले। इकडे पण भरपूर पाऊस होता। आता पावसामध्ये खूप त्रास होतो। तर कुकरची शिट्टी वाजली खरं आहे। तर मित्रांनो, आज पण खूप पाऊस पडत होता, कारण विजा खूप चमकत होत्या। नेमकी मला पावसात ऑर्डर पडली आणि एक मॅडम होते, इंग्लिशच बोलत होती ती, मला इंग्लिशमध्येच बोलत होते आणि पाऊस फुल चालू होता। मग मी तिच्याशी बोलत नव्हतो, पण शेवटी दिली तिची ऑर्डर पावसामध्ये भिजून, कारण तिला खूप अर्जंट होती। आहे ना आणि हसती मला इकडे, आणि शिवम पण इकडे रेडी झालाय। तर शेवटी मग तिची ऑर्डर मी पावसातच दिली। 540 रुपये घेतले आणि ऑर्डर डिलिव्हर केली। नंतर मग ऑफलाईन केलं, म्हटलं परत ऑर्डर नको पडायला, कारण खूप भिजलो होतो पावसात। कारण पावसामध्ये खूप घाई करतात लोक, ऑर्डर पावसामध्ये जास्त ऑर्डर टाकतात आणि दिवसभर कंपनी बसून ठेवते। तर काल माझे फक्त 60 रुपये झाले होते 3 ऑर्डरमध्ये। आज पण कमी झाले, फक्त 300 रुपये झाले, 350 रुपये झाले। तर मित्रांनो, तुम्हाला ती अर्निंग पण दाखवेन मी। तर खूपच परिस्थिती हालाकीची चालू आहे सध्या, ऑर्डर खूप कमी चालू आहे। तर शिवम इकडे खेळतोय आणि मी काय करते, काय आतून करते। व्यवस्थित झाले। तर आज वरण भात बनते। तर मित्रांनो, घरात 2-3 दिवसापासून उंदीर येत होता, आज एक पळवलाय। तर या ड्रमच्या पाठीमागे बसतो तो जाऊन, तर इथे बसलो होता, इथून हुसकला होता, एवढ्यात गेला बाथरूममध्ये, इकडे पळाला। अरे शिवम, तर शिवम इकडे शेंगदाणे खातोय। तर मित्रांनो, कालपासून माझे डोळे खूप दुखत आहे। तर काय झाले काय माहिती, तर रात्री झोप नाही आली वाटतं माझी। तर काल इंडियाची मॅच बघत होतो मी, तर मॅच बघले आणि नंतरून अर्धा 1 तास मी जागीच होतो, म्हणजे 1 तासपर्यंत। नंतर काही झोप लागत नव्हती, इकडून तिकडून झोपलो आणि डोळे रात्री मध्ये मध्ये जागे होती सारखी। तर आमची अन्वी सारखी रडत होती रात्री, झोपेतून उठायची अन्वी, आहे ना? काय अन्वी, का बरं उठत होती तू झोपेतून? तर माझी झोप मोडली, कारण कोण रात्री सारखे शिवम का अन्वी दोघांपैकी कोणतरी उठत होतं आणि कोणतरी बडबड करत होते, एकदम जास्त बडबड करून माझी झोप मोड केली। त्याच्यामुळे माझी झोपच नाही झाली, सारखी कटकट चालू होती, रात्रभर कटकट चालू होती, आणि त्यामुळे माझी झोप मोड झाली आणि व्यवस्थित झोप न झाल्यामुळे माझे डोळे खूप दुखत आहे। तर शिवम आलाय माझ्याकडे। हाय शिवम। आमच्या शिवमने फटके खाल्ले राहते। आमच्या शिवमला कोण फटके देत होतं काय माहिती राहते। आमचं शिवम लय रडत होता रात्री। अरे शिवम, कोण मारत होतं तुला रात्री? कोणी रट्टे दिले तुला? रट्टे कोणी दिले? आणि कोणी हाणलं तुला? तर शिवमला कोणतरी रट्टे देत होतं रात्री, आणि माझी झोप मोड झाली, त्याच्यामुळे जाग येते सारखी डिस्टर्ब झाले मला, आणि त्याच्यामुळे डोळे आज खूप दुखतंय। ते कोरपडचं आणायला पाहिजे, म्हणजे त्याने का डोळ्याला लावते आपण, फ्रीजमध्ये ठेवून थंड, ते आणायला पाहिजे। तर ते कुठे भेटतं ते? फ्लिपकार्टवर मला सर्च करून बघावं लागेल, जर भेटलं तर ते मागवून ऑनलाईन।
तर ते मागवावं लागेल, म्हणजे डोळे शांत राहतील, थंड पडतील. तर खूपच आग होते. आणि इकडे आमची अन्वी खूप त्रास देते, रोज कार्टून बघायला लागते तिला. आज तिला कार्टून लावून दिलं होतं मी, एवढ्यात बंद केलं आहे. तर सारखं कार्टून बघायला लागते तिला. तिला बुक्स आणले, ते बुक्स नाही आवडले आहे ना. बुक्स कुठे ठेवले तुझे? तर मित्रांनो बघा, वल्लेच कपडे अजून. तर अन्वी आता बुक्स आणायला गेली तिची. बुक्स आणले का? तर मित्रांनो छान किड्ससाठी बुक्स येते, मस्त आहे एकदम. छान इन्फॉर्मेशन होत्या बुक्समध्ये. तिला अजून मला ना काय आणायचं आहे, तिला दप्तर आणायचं आहे, तिला ते बॅग वगैरे नाही का, स्कूल बॅग, स्कूल बॉक्स घ्यायची. तर स्कूल बॅग म्हणलं घेऊ आता, तर शाळा चालू होणार आहे. तर माग पण खूप विकताय लोक. तर आणू तिला म्हणलं एखाद्या दिवशी. आता पण की अर्निंग होणे राहिली, पैसे जमा होणे राहिले, त्याच्यामुळे म्हणलं थोड्या दिवसांनी आणू. तर जेव्हा अर्निंग होईल तेव्हा आणू, पण पैसे जास्त राहतील. हाय शिवम आला. शिवम शी करून आलाय तिकडून. अरे अन्वी हाय, बुक्स नाही आणले? खबर नाही आणले? गेली का परत आणायला? हाय शिवम, हाय कर. इकडे इकडे हाय कर. मला नाही, इकडे हाय कर, कॅमेऱ्यात हाय करायचं. हाय. बाय नाही, बाय नाही करायचे, हाय म्हणायचं. हाय हाय हाय. हाऊ आर यू? हॅलो हॅलो. अंजला हा ना. काय आणायला गेला तिकडे? हा आला. तर पॅन्ट घेऊन आलाय आता. पॅन्ट कोण का डबल डबल घालतो पॅन्ट? आली आणि पाय. तर स्वयंपाक अजून स्वयंपाक बनतोय, कारण मला 8:30 वाजले आणि आत्ताशी स्वयंपाकाला सुरुवात झाली आहे इथे. तर भूक तर काही एवढी लागत नाही सध्या, कारण भूकमोड झाली आहे. तर मित्रांनो आज एक समोसा घेतला होता मी 10 रुपयाचा, त्या पोरीने मला 2 दिले, तर माझा फायदा झाला. त्याला 10 रुपये दिले तर 2 समोसे दिले मला त्यांनी. अरे वाल्या. आणि एक नाशिक रोडला एक ठिकाणी 5 रुपयाला वडापाव आहे, म्हणजे 20 रुपयाचे 4 वडापाव भेटू राहिले. एका ठिकाणी 20 रुपयाचे 3 भेटत्या. आता ते एका माणसाने त्याच्या खुन्नसवर 20 रुपयाचे 4 वडापाव चालू केले. आता ते एक दिवस आणायचे, टेस्ट बघायची तिची, आणून ते आणावं लागेल. तर पोरं बारा इथं खेळू राहिले शांतपणे. आज काही मस्ती नाही करू राहिले आहे तुम्ही दोघं. उठा 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 उठा. कुठं उठू? कुठं उठ? उठ. कशाला उठवतोय मला? हा उठ. तू काय करतोय इकडं? नाडी माझ्या तोंडामध्ये घालते. मित्रांनो भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओके, थँक्यू. थँक्यू मन. थँक्यू मन. थँक्यू. बाय बाय मन. बाय बाय. सबस्क्राईब करा म्हणा. सबस्क्राइब करो. इकडं आज म्हण, सबस्क्राईब करो. सबस्क्राइब करो. सबस्क्राईब करो. सबस्क्राइब करो. वाड्या म्हणते.